चिक 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 चिक. हेलो हेलो चिक चिक. हेलो माईक चिक. धन्यवाद. आपण पाहतोय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी जी सोनकाळ प्रीमियर लीग आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी. या गावातील सर्व खेळाडूंना आणि सर्व ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी या तिसऱ्या पर्वाचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर भास्कर कासकरचा पहिला चेंडू. कव्हर राहायचा चेंडू राहिलाय. फटका फाटला. क्षेत्ररक्षक आहे. मात्र झेल सुटला. ज्या पद्धतीने सकाळी तो डोक्याला लावलेला तेल मला वाटतं हातालाच राहिला आणि चेंडू मात्र हातातून निसटलं गेलं. चेंडू सीमा पार. चौकार. चौकार आलाय. धावसंख्या धावपळकावर धावीचा श्रीगणेश आलाय. 4 धावा धावपळती लगावल्या गेल्या. गैन्यात कठोरीचा जर या ठिकाणी झेल पकडला गेला असताना तर मात्र जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी बाद झाला असता. हे देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र पहिल्या चेंडूत जीवघर्षण मिळालं या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र गैनाथ कठोरेला गोलांची ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. भास्कर कासकर एक चांगला या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय. पॉवर प्ले षटक पॉवर प्ले षटकामध्ये एक चांगली कामगिरी करण्याचा नक्कीच मानस राहिलाय. एका बाजूला आपण पाहतोय तर चॅलेंजर संघ NST तर त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. संख्या धप्पालकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिली गैनाथ कठोरे आणि साथीला आपण जर पाहिलं साहिल कासकर हा फलंदाज आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं दिनेशजी दिवकर यांचा संघ आहे तर त्यांच्या विरोधामध्ये सादिकजी रोगे यांचा संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आज मात्र या लीगच्या माध्यमातून लढताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर राईट राऊंड मारा करण्यासाठी सज्ज झालाय भास्कर कासकर. हो काय वेगावरती स्वार झाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं ना तर मात्र या ठिकाणी थोडासा बाउन्स झाला. यशराजच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 10 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न साहिल कासकरच्या बॅट मधून टीप 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 विकेटच्या बाहेर. SPL चा षटकार. देखील त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या कारभारने या ठिकाणी त्यांचा खेळ पाहण्यासाठी आले आहेत. चांगला चेंडू राहिलाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार सरसेनापती जीवन दिवकरच्या माध्यमातून
तत्पर मात्र या ठिकाणी पहा धावून पळून धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पाहिली 17 धावा. धावफलक षटक क्रमांक पहिलं संपलं. 17 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती गैनात कटोऱ्याचं झेल उडालं होतं, मात्र झेल पकडणं खूप गरजेचं होतं, मात्र झेल सुटलं गेलं. आणि या ठिकाणी त्याच झेलाचं या ठिकाणी जर आपण विश्लेषण पाहायला गेलं तर मात्र 17 धावा धावफलकावरती खर्च झालेल्या देखील पाहायला मिळत आहेत. जी मॅच या ठिकाणी पाहतो एका बाजूला श्रेया स्पोर्ट्स म्हणजे श्री दिनेश काशीनाथ देवकर आणि पुरस्कृत क्रीडा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ लढताना पाहायला मिळतोय. म्हणजेच सादिक की मोहम्मद रोगे यांनी पुरस्कृत क्रीडा संघ जे कर्णधार आहे जीवन देवकर, स्वतः जीवन देवकरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं हाताळली. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी स्वतः कर्णधार या ठिकाणी आहे आलाय. या व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर मात्र मान्यवर उपस्थित राहिलेत अजिमजी रोगे, मिन्नाजी कठोरे. त्याचप्रमाणे पाहिलं तर मात्र वसीम रोगे, सोनकार समाज अध्यक्ष अजिम हलदे हे देखील उपस्थित राहिलेत. आणि जी स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतोय ड्रीम्स क्रिकेट युट्यूब या वाहिनीवरती कौस्तुजी पाटील यांची संपूर्ण टीम या त्याचप्रमाणे दिगंजी कासकर यांचं देखील आगमन झालं, त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरं. तर जास्त जास्त पण वेळ घेऊ नका. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर जीवन दिवकरला पण पाहतोय. राईट राऊंड मारा करतोय. स्ट्राईकला मात्र साहिल कासकरला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक उतुंग षटकार आलाय. अपुटापता चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने या ठिकाणी स्टेअर केलं, मात्र आपण जर पाहिलं तर मात्र गली लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात केलंय. एक धाव मात्र रुकू शकत नाही. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे. म्हणजे वारंवार क्षेत्रांची विहीरचना देखील बदलावं लागत असते. कारण आपण पाहिलं लेफ्ट हँड आणि राईट हँड फलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर असतात तेव्हा गोलंदाज देखील कस लागत असतो, क्षेत्रक्षेत्र देखील कस लागत असतं. आणि तो कस मात्र या ठिकाणी जीवन देवकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी एका बाजूला कर्णधार गैनाथ कठोर, त्याच्या विरोधामध्ये कर्णधार सरसेनापती जीवन देवकर. म्हणजे खऱ्या अर्थाने 25 वर्षाचा अनुभव समोर आहे. तर खऱ्या अर्थाने पाहिलं जो रायझिंग स्टार खऱ्या अर्थाने विभागातील जो कायरन पोलार्ड या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. जीवन देवकरच्या हातामध्ये चेंडू आहे. दोघांमध्ये ही बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळतोय. हा रंगतदार सामना लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. हलक्या हाताने स्टेअर केले कव्हर एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी जर पाहिलं या संघाचे पुरस्कर्ते मालक सादिकजी मोहम्मद रोगे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. धावसंख्या पहिली धावफलकावरती एकने पुढे सरकले धावा धावफलकावरती तर मात्र 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्रांची विहीरचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ऑन क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, सिली मिड विकेट, त्यात सिडी मिड ऑन, त्याचप्रमाणे कोणा क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात ठेवले गेले तर ऑफ क्षेत्राचा पाहिला गली क्षेत्रामध्ये डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ असं मात्र क्षेत्रक्षण तैनात ठेवले गेले साहिल कासकर साठी. दुसरा चेंडू दिवन दिवकरचा, तिसरा चेंडू या ठिकाणी घेऊन येतोय. हो खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू स्टेट राईटचा आलाय. वन बाउ सीमा पार SPL चा चौकार. मिकी माऊस तुम्ही आज एन्जॉय करा, पण संध्याकाळी गेल्यानंतर घरी ना तुम्हाला मॉलिश नाही तर गरम पाण्याने व्यवस्थित सेक द्यावा लागेल. कारण सावलीत बसून आमचं या ठिकाणी सेक निघालाय. पण एंटरटेनमेंट करणं गरजेचं आहे. चांगला एंटरटेनमेंट पाहायला मिळतोय. महिला भगिनी त्या ठिकाणी या त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते SPL माध्यमातून. आम्ही कॅश प्राइज जाहीर करू, परंतु कॅश प्राइज जमा करा. ओके. 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं या ठिकाणी जर पाहिलं
रमेश दिवकर यांनी जर कॅच पकडला तर मात्र कॅश प्राइज मयूर कासकर याच्याकडनं कॅश प्राइज झाली. त्याचप्रमाणे जर बॉल घेतलं हो एक हँड एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्राजवळ अगदी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर SPL चा आणखीन एक चौकार. पाहायला मिळतात मात्र SPL च्या माध्यमातून काहीसे रील्स पाहायला या ठिकाणी मिळतील का? जर स्टंप उखडला एसटी वाकवली तर 100 कॅश प्राइज झालंय. सो बिलीव इट सो अलिगेट जस्ट लुकिंग लाईक चेंडू सीमा पार आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर ही 30 धावा. आता मात्र या ठिकाणी साहिल कासकर आणि गैनात कठोरे आता मात्र या गोलंदाजावरती हावी होताना पाहायला मिळतात. आक्रमण चढवलं गेलं. चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपल्याला खेळ का पाहायला मिळतोय. जीवन दिवकर वरती देखील हल्ले चढवले गेले. तर धावसंख्या मात्र पाहिली धावपळकावरती धावा राहिल्यात 34 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाची सांगता झाली. 17च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा केल्या आहेत. 34 धावांचं आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली 12 चेंडू मध्ये. आपण पाहतोय सोनखार प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं ज्याचा आहे सोनखार वासियांना गर्व. जी मॅच या ठिकाणी पाहतोय या सोनकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून जीवन दिवकर आणि गैरत कठोरे यांच्या विरोधामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खऱ्या अर्थाने संगमाला पाहिले दिनेशजी दिवकर आणि सादिकजी मोहम्मद रोगे यांच्या मालकीचे संघ आज मात्र या लीगच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज श्रवण रेटम राऊंड मारा करतोय. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पहा चेंडूला मात्र या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय आणखीन एक चौकार. झे चौकार आलाय. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 38 38 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. धावांचा या ठिकाणी मात्र उच्चांक पाहायला मिळेल की असं देखील प्रश्नचिन्ह पडले कारण प्रत्येक चेंडू या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर मात्र अगदी सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतो. क्षेत्रांमध्ये थोडासा बदल केलं गेलं साहिलसाठी जर पाहिलं तर मात्र त्या ठिकाणी फाईन क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप मिड ऑन असं मात्र क्षेत्राने तैनात ठेवलंय. ड्रॉप क्षेत्रामध्ये पाहिलं पण शॉर्ट पॉईंट सेट कव्हर पॉईंट तदनंतर पाहिलं सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्रशः तैनात केलंय. सादिक रोगी त्या ठिकाणी तैनात आहे. तर एक मात्र आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशः जीवन देवखरला आपण पाहतोय. पंतच्या भूमिकेमध्ये पंच पराग मात्रे आणि लोचनजी भोईर यांना पंतांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय. गोलंदाज पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर श्रवण राईट अप राऊंड मारा करतोय. चांगला चेंडू राहिलाय या ठिकाणी चांगलं क्षेत्रशन खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा स्ट्राईक अगदी सहजपणे या ठिकाणी घेतली.
विचार नव्हता या ठिकाणी. साई चेंडूला आपण सन्मान दिल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, मात्र धाव घेण्यास तयार नव्हता. मात्र चेंडू जेव्हा आता तो निसटला गेला, तेव्हा मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या धापडकर जर पाहिली तर 39 धावा धापाळकर पाहायला मिळत आहेत. श्रवण पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट राऊंड मारा करण्यासाठी समोर गैनाथ कठोरेचा आव्हान आहे. मात्र या ठिकाणी त्याची विकेट या ठिकाणी मिळवणार का? अकोट्यापदा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी क्षेत्रशेख चेंडूचा पाठलाग करत असताना पाहिला. चेंडू मात्र डीप स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर आलाय. एसपीएलच्या माध्यमातून चौकार. धन्यवाद. इंटरव्ह्यू या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. कुंडलिकजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिकी माऊस साठी ₹200 कॅश प्राइज झालंय. श्रवणचा हा चेंडू चांगला चेंडू राहिला. या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालं. क्षेत्रशक आहे मात्र ठिकाणी चेंडू फंबल झाला. क्षेत्र चेंडू सीमा पार आलाय. बोक्षी फाटली त्या ठिकाणी. धवांचा या ठिकाणी जर पाहिले लईलूट होताना देखील पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू. श्रवण पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण जर पाहिलं तर मात्र साहिल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टॉईचा फटका. चेंडू येतोय षटकार. बाबूराव संध्याकाळपर्यंत राहतील ना पाहायला आपल्याला, की आता जाऊन झोपतील? तर धावसंख्या पाहूया. स्कोअर गार्ड वरती आपण धावपळकावरती नजर टाकूया. धावसंख्या पाहिली धावपळकावरती मात्र 54 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 54 धावा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विदेश गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉक शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक आहे. हल्ला चढवला गेला. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना लवली शॉट. अफलातून ब्रिलियंट लाजवाब. जेवढे शब्द आपण बोलू तेवढे कमी पडणार.
एसपीएलच्या माध्यमातून चर्चा कोणाची पाहायला मिळेल तर मात्र फक्त आणि फक्त गोविंद. कारण खरं तर कॅच पकडला गेला ड्रीम्स क्रिकेट वाहिनीवरती. ही कॅच नक्कीच व्हायरल होईल आणि आज स्टेटसला देखील पाहायला मिळेल गोविंदची आणि गोविंद आज झोपणार नाही. आज रात्रभर बोलणार मी गैन्याची कॅच घेतली. कारण आधी चौकार बोक्षी पाटली चौकार गेला. मात्र तुला मात्र आता मी माझ्या या बोक्षेमधून सोडणार नाही. अल्पेश आलाय. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला. विदेशने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार येतोय. एसपीएल चा चौकार. 'तुमचाच मार्केट आहे आज. आज काही करा. आज आपल्या कारभारने बसल्यात. संध्याकाळी बांबू घेऊनच. नो चेंडू आहे. स्वतःकडे स्ट्राईक येण्याचा प्रयत्न डेंजर झोन होते. मात्र पॉपिंग प्रीज मध्ये पोहोचला पुन्हा एकदा खराबपैकी एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र धपाळकर पाहायला मिळत आहे. 10 धावा सॉरी 60 धावा धपाळकर पाहायला मिळत आहेत. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी एक संधी आली. A1 स्पोर्ट्स पनवेल अनिकेत ठाकूर दीव यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच एक या ठिकाणी सुवर्ण संधी देखील आले की प्रत्येक खेळाडूसाठी कोणत्याही पद्धतीचे हॅट्रिक होऊ द्या, षटकारा चौकारांची विकेटची तर मात्र 500 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज झालंय अनिकेतजी ठाकूर यांच्या माध्यमातून. धन्यवाद अनिकाजी ठाकूर. आपल्या व्यवसायासाठी देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विदेश पुन्हा आपल्या गुरुजी ट्रॅकवर ओ हो मोठा फटका साहिल कासकर बस कर ना यार. पात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 68 68 धावा धावफलकावरती. साहिलला मात्र बसकर आता मानावा लागेल कारण 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. साहिल 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 आणि या ठिकाणी फिंगर रोल केलं गेलं विधीच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर मात्र स्थिरावली आता 68 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळ करतोय आपल्या संघासाठी. आणखीन एक मोठा फटका चेंडू क्षेत्ररक्षक झाले प्रेक्षक प्रेक्षक झाले क्षेत्ररक्षक चेंडू आउट ऑफ द पार. तर आपण धावपळ पाहूया पूर्वार्धामध्ये या ठिकाणी धावा जमा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना श्रेया स्पोर्ट्स या संघानं 74 धावांच्या ठिकाणी भलं मोठं आव्हान उभं केलंय.
म्हणजेच खऱ्या अर्थाने 75 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु अजून जर या ठिकाणी पाहिलं नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू आपण पाहिली, मात्र दुसरी बाजू कशी असणार आहे? कारण अजूनही या उत्तरार्धात आपल्याला खेळ पाहणं बाकी आहे. या उत्तरार्धात कशा पद्धतीने फलंदाजी होणार आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा. आणि जी आपण पाहतोय SPL सीझन 3, मात्र जाऊया डीजे प्रणितकडे. कासकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण जर पाहिलं दिनेशजी दिवकर यांचा पुरुष गैर संघ श्रेया स्पोर्ट्स त्याच्या विरोधामध्ये सादिक मोहम्मद रोगे आणि समीर मोहम्मद रोगे आणि पुरुष गेला संघ आपण पाहतोय NST चॅलेंजर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. NST हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहणार आहोत, जे पॉवर प्लेचे षटक असणार आहे. पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा या ठिकाणी जमा करणार? कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र आपण पूर्वार्धामध्ये पाहिला भास्कर वरती हल्ले चढवले गेले. 17 धावांचे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. मात्र गोलंदाजी धुरा खऱ्या अर्थ सांभाळता आपल्याला पाहायला मिळणार आहे. गैनियात कठोरे त्याच्यावरती हल्ले होणार का? हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. कारण बरेचसे खेळाडूंना गैनियात कठोरने घडवले आणि त्यांच्या विरोधामध्ये आज खऱ्या अर्थाने हे खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत या लीगच्या माध्यमातून. जर गैनाथ कठोरे यांच्यावरती हल्ला चढवला, जीवन दिवकरने जर षटकार लगावला, 3 षटकार लगावले, तर अंकुश बुरांड यांच्याकडनं ₹500 कॅश प्राइज झालंय. जावयांना माहिती आहे, जर आम्ही या ठिकाणी कॅश प्राइज नाही लावलं तर आमची या ठिकाणी सोय होणार नाही. जावई आज पैशाचा पॉकेट घेऊन आलेत, कारण साखरवाले बोलल्यानंतर आज माशांचा कोठार मोठा. पहिला चेंडू पहिला चेंडूवरती हल्ला चढवलाय. चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्रशः चेंडूचा पाठलाग साहिल कासकर. आता बसकर चेंडू सीमा पार आलाय चौकार. कठोरे पुन्हा गोलची ट्रॅकवर. फुल टॉस वसूल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. SPL चा षटकार.
खावरती राहिल्यात. जी सुरुवात पाहिजे सुरुवात मात्र 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज गैन्यात कठोरे तिसरा चेंडू घेऊन येतोय जीवनसाठी. राईट अमोर द विकेट. स्विच हिटचा फटका. हो, हो. या ठिकाणी पहा काय घडलं. हे प्रभू, हे कृष्ण जगन्नाथ, प्रेमानंद, ये क्या हुआ? मोई, मोई. जायचं होतं वरबान गेलो तिकडे पूर्व्यात. धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 13 धावा. मी आज कसं आहे आता गावची लीग आहे म्हणजे काही वायफळ शब्द निघतील ते माफी करून घ्या. चुकीचे शब्द देखील निघतील काही. तर गावच्या लीगमध्ये असं एंटरटेनमेंट होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू 1, 2, 3, 4 आलाय चौकार. काय फलंदाजी चालली आहे. डीजे वाले देखील आरमुट्यासारखे गाणी वाजवतोय. त्या ठिकाणी गैन्यात कडे सौभाग्यवतीने बा टेन्शन घेतलंय. कुठच्या कुठे मॅच बघायला आलो ज्या आईला संध्याकाळी माझं काय खरं नाही. मग बरोबर आहे. मग आणखीन टेन्शन. राहिलो असतं उलट बरं झालं असतं. मॅच टाकून गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. स्विचिटचा फटका. भास्कर कासकर. काय केलं तू आता बस कर. आपल्या सरळ बॅटने फटके घ्यायला पाहिजे तर उलटे हाताने फटके मारतोय. डॉट चेंडू आलाय धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. ओहो! अगदी वाऱ्याच्या लाटांवरती स्वार करत चेंडू सीमा पार षटकार. गैन्यात कठोरवरती हल्ले चढवले गेले. 23 धावांचं योगदान आता मात्र 6 चेंडूमध्ये पाहायला मिळते. चांगले पार्टनरशिप भास्कर कासकरच्या आणि जीवन देवकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र या ठिकाणी पहा 23 धावा पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या या ठिकाणी कुठून पूर्ण केले आहेत. कोणते ट्रॅकवर साहिल कासकर आलाय. याच्या बॅटमधून आपण जर पाहिल्या वैयक्तिक 46 धावांची खेळी देखील पाहायला मिळाली. तोच गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल कासकर जर्सी नंबर 12 परिधान केलंय. संघ मालक दिनेश दिवकरला पण पाहतोय एसटीच्या पाठीमागे टेन्शन मध्ये राहिलाय. काय करायचं आता? काय टाळ्या येतायत. आवाज येतोय आमच्यापर्यंत. काय फक्त दाखवताय दिखावा नाही ना? अजूनही 52 पाहिजेत 18 चेंडूमध्ये. हो, चांगला चेंडू राहिलाय. खोलवर टप्प्याचा सन्मानपूर्वक खेळून काढलाय. ओय पोक! क्या बात है या ठिकाणी चेंडू सीमा पार आलाय चौकार.
त्या अर्थाने या ठिकाणी बुरब्यामध्ये 2 बोक्ष्या लावल्या होत्या. दोन्ही बोक्ष्या फाटल्या. स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू डॉट धावसंख्या पहिली धाव फलकावरती मात्र 27. आता खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले या आपल्या समुद्रातून घोडी सरळ चालली बरं काय घोडीला वाकडी टाकायची अंतर पुन्हा विनाकारण वाढवायचं या ठिकाणी जीवन देवकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सरळ बॅटने धावा येत आहेत काय वेडे वाकडे पटके घेण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. मला बराच वेळा प्रश्न पडलाय की सरळ बॅटने धावा येत असतात तरी देखील काहीसं वेगळं करूया. त्यामध्ये 10 चेंडू डॉट देखील जात असतात. साहिल कासकर गोलंदाजीमध्ये थोडंसं बिघड पाहायला मिळतोय. मृत चेंडू घोषित केला तर पंचाच्या माध्यमातून धावा पहिल्या धावफलकावरती तर मात्र 27 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडू चौकार नंतर चेंडू डॉट चेंडू आलाय. हो खोलवर टप्प्याचा चेंडू काय या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी चांगली राहिलीच मात्र गोलंदाजी देखील चांगली करण्याचा प्रयत्न साहिल कासकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 मध्ये 4 धावा खर्च केल्या 2 चेंडू लगातार डॉट आलेत. ज्या गैनात कटोरी हल्ला चढवला तो हल्ला मात्र या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. त्या धावा या ठिकाणी ती भरपाई धावांची करण्याचा प्रयत्न साहिल कासकरच्या या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हो आणखीन एकदा आपण चेंडू पाहिलाय डॉट आलाय. जीवन देवकर आता मात्र या ठिकाणी टेन्शन मध्ये आलाय. कर्णधार आहे त्याला माहिती आहे की माझ्यावरती प्रेशर किती आहे. जीवनसाठी ₹50 कॅश प्राइज झालंय. पुंडलिक भुईर यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. डॉट बॉल काढल्यामुळे म्हणजे तुमच्यापेक्षा टेन्शन कोणाला आहे तर या ठिकाणी पुंडलिक भुईरला टेन्शन आहे. हो पुन्हा एकदा डॉट चेंडू आज मात्र साहिल साहिल किती सांगू बस कर आता साहिल. साहिलचा दिवस आहे. यस सोनकार SPL प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं असं वाटत नाही साहिलची आपण जर ही जर शरीरयष्टी पाहिली तर असं वाटत नाही की साहिलकडे एक चांगल्या दर्जाचा खेळ आहे. मात्र काय खेळ करतोय. येतोय संदेश येतोय 48 13 चेंडू 48 धावांची गरज. मात्र जीवन दिवकरला या ठिकाणी मात्र शांत ठेवलंय. कधी शांत बसत नाही मात्र पहा. स्विचिटचा फटका चेंडू पीक 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 हवेच्या विरोधामध्ये वन माऊस ती पॉइंट क्षेत्राच्या बाहेर आला SPL चा चौकार. चौकार आलाय. आता या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या सॉरी साहिल कासकरच्या या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली. धावसंख्या पहिली धावपळकर मात्र 31 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 12 चेंडू 44 धावा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं आघाडीची जोडी ही मैदानामध्ये अजूनही चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. भास्कर कासकर ऑन द स्ट्राईकला आपण पाहतोय तर जीवन दिवकर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. सर्वेश च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सोनखार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व तिसरं त्या ठिकाणी आमचे सहकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल सन्माननीय किशोरजी पटरे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आणि या मुख्य व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. नक्कीच अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत जी सोनका प्रीमियर लीग पाहण्यासाठी या ठिकाणी अगदी वेळ काढून या ठिकाणी आलेत. धन्यवाद.
आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपलं देखील शाब्दिक सुमनार मी हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आता परभणी आहे. तीन चेंडू मध्ये 3 धावा काढल्या तर 3 विकेट काढल्या तर सर्वेशने जर 3 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या मिळवल्या तर कुंडलिक भुईर यांच्याकडे 500 कॅश प्राइज. आज मात्र एटीएम घेऊनच आलेत. चांगला या ठिकाणी चेंडू होता तेवढा चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगलच त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र या ठिकाणी एकने पुढे सरसले. धावा पहिल्या फलकावरती 32. 11 चेंडू जिंकण्यासाठी 43. 43 धाव्यांची. अंकुश बुरांडे षटकारांसाठी 500 रुपये. साखरातला पैसा आहे. माशांचा पैसा नुसता. येतोय आम्ही 15, 16, 17ला आहे आम्हाला आमंत्रण तिकडे. मोठा फटका अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होई चेंडू टीप 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 मिड विकेटच्या बाहेर. SPL चा षटकार. मागच्या षटकामध्ये जीवन देवकर शांत होता आणि खऱ्या अर्थात त्याला शांत कोणी ठेवलं होतं साहिल कासकर आणि काय गोलंदाजी त्या ठिकाणी त्याची पाहायला मिळाली. मात्र आता या ठिकाणी जर पाहिलं पहिल्या चेंडूला सिंगल आली नंतर मात्र षटकार आलाय सर्वेच्या चेंडूवरती. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक मोठा फटका आलाय. चेंडू हिडॉन 2 क्षेत्राच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. जीवनला अजून संधी नाही मिळाली कुंकू लावायला. होईल आले दिवस आले जवळ. आता मात्र या ठिकाणी 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 31 धावा. 3 चेंडू मध्ये 13 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. साहिल कासकर काहीच कानमंत्र देतोय श्रवणसाठी. सर्वेशा गोलंदाज आहे. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. चांगल्या दर्जाची या ठिकाणी खेळ पाहायला मिळते. SPLच्या माध्यमातून अगदी आपण च्या पाठीमागे लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी कटआउट पाहायला मिळतात 4 संघांची. 31 धावेची गरज आहे. 9 चेंडू. सर्वेश पुन्हा गोलची ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटने. या ठिकाणी पहा लेग बिफोरचा फील पंचांचा बोट आकाशाकडे. जीवन दिवकर बादून माघारी परतला. देवाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी वारंवार देवाचं नाव घेत होते. मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं जीवन देवकर पास झाला. कारण खऱ्या अर्थात जीवन देवकरच्या बॅट मधून आता मोठे फटके येत होते. मात्र एखाद्या दुधामध्ये माशी पडावी असं मात्र या ठिकाणी समीकरण पाहायला मिळालं. पहा गैनत कटोरे आपल्या सौभाग्यवती आल्या आणि आपण मॅच मध्ये देखील कमबॅक केलंय. कारण जीवन देवकर पास झाला. मला वाटतं काहीतरी विभूत वगैरे आणले बघा लिंबू वगैरे आणला असेल आता. चेक करा खिसे वगैरे पर्स वगैरे चेक करा. मात्र या ठिकाणी कौतुक करावे सर्व्हिसचं. एक महत्वाचा गडी गारद केला. पुलर लेनचा चेंडू होता अगदी या ठिकाणी आपण पाहिलं लेग पिपरच्या स्वरूपामध्ये याला बाद केल्यामध्ये यशस्वी झालं. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर मोठा फटका आल्या आल्या चेंडू सीमा पार तुफानी षटकार.
धन्यवाद डीजे. षटकार आल्यानंतर धावसंख्या पहिली धावपळकावरती तर मात्र 50 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला यॉर्करचा पतीचा चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती तर मात्र 50. 3 षटकांचा खेळ संपला. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. म्हणजे अजूनही सामन्यामध्ये दोन्ही संघ आहेत पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी जाऊया आपले सहकारी मित्र त्याचप्रमाणे मुरुड पोलीस स्टेशन या विभागामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय किशोरजी पडरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतोय मिन्नाजी कटोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मी अजिम रोघे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किशोरजी पटरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मायेचे उपचार शाळ आणि प्रेमाचं प्रत्येक फुलवच्चे देऊन आपण त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्या प्रेक्षकांनी जरा साईडला व्हायचं. कॅमेरामॅन थोडं फोकस करा इकडे. 6 चेंडू 25 धावेची गरज. पहिला चेंडू मोठा फटका आला 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 हातामधून पकडला. पुढच्या चांगला सहकार्य असतो. फ्रीची संधी होती मात्र विदेशला ती संधी घेता आली नाही. डॉट चेंडूची सांगता झाली परंतु आपल्याकडे असलेला क्रिकेटचा खेळ पहा मित्रांनो. आज तुम्ही खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. परंतु हे लेजंड क्रिकेटर आहेत ना त्यांनी खऱ्या ते काबाड कष्ट करून त्यांचं काम धंदे सांभाळून क्रिकेट खेळायचे. 50 पैसे 25 पैसे गोळा करून मॅच पकडायचे आणि ती एक मजा वेगळी होती. बॅट देखील स्वतःची नसायची. सावरीचं किंवा भेंडीचा एखादा दांडका घ्यायचा, त्याची फळी बनवायची आणि मॅच खेळायचं. चेंडू वाईट आलाय. धावसंख्या मात्र पाहिली या ठिकाणी 53 धावा धावफलकावरती राहिल्यात. षटक क्रमांक 4. हो, सुंदर पद्धतीचा चेंडू वेगावरती स्वार झालेत. आज खऱ्या अर्थाने 50 कंप्लीट केले वर्ष तरी देखील या ठिकाणी फिटनेस पहा. काय फिटनेस पाहायला मिळतंय दिगंबर कासकर यांचा. 54-53 वयोमर्यादा असतील परंतु ओ हल्ला चढवला थांबून थांबून किती थांबणार. चेंडूला मात्र पाठवलंय सीमा पार. आलाय षटकार. परंतु सासरे बुवा कमी नाही. सासरे बुवाने बरंच वर्ष पाणी प्यायलेले आहेत.
आधी ते चेंडू पाहिले, डॉट काढलेत. शेवटचा एक प्राण चढवलाय. कमबॅक होणार का या ठिकाणी दिगंबर कासकरांच्या माध्यमातून? अतिरिक्त या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र आपण पाहिली, वाईटने पुढे सरसले. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 15 धावांची गरज. एखादा खराब चेंडू येऊन मोठे फटके येणार का? परंतु या ठिकाणी पाहिलं, शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सामना मात्र जर पाहिला तर श्रेया स्पोर्ट्स म्हणजे दिनेश दिवकर यांच्या मालका संघ विजयाकडे वाटचाल करतो. शेवटचा चेंडू, एक चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. एक चेंडू 14 धावा. दिगंबर कासकर गोलंदाजी ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटने मारा करतोय. गोलवर टाकता चेंडू राहिला, मोठा फटका आलाय, मात्र या ठिकाणी वेले पण पाहिलं, लांबी कमी उंची जास्त होती, मात्र चेंडू क्षेत्रच्या हातामधून निसटला गेला. झेल सुटला गेला, मात्र सामना जिंकलाय श्रेया स्पोर्ट्स या संघानं. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. कारण ही लीग आहे, म्हणजे एक मॅच हारलो म्हणून काय स्पर्धेतून आपण बाहेर नाही गेलो. अजूनही पुढची मॅच आपल्याला खेळायला संधी मिळणार आहे. आता मात्र या ठिकाणी मध्यंतर झालंय, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण करायचं आहे आणि मग जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा या सोनकार प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. तर अजिम रोगे, आपण कुठे असाल त्या ठिकाणी यायचं आहे. महिला वर्ग माझ्याकडे अगदी डोळे फाडून बसताय. आज मला जेवढं बोलत्या बोलू द्या, माझ्यावरती राग काय घेऊ नका. तर आता मात्र आपण या ठिकाणी थोडस ब्रेक घेतोय. कारण जेवण आलेलं आहे. जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या या SPL म्हणजे सोनकार प्रीमियर लीगला आपण सुरुवात करणार आहोत. आणि जेवण झाल्यानंतर महिलांची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. महिला वर्ग आपला संघ आपण उपस्थित ठेवायचा आहे. या तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय. SPL सोनकार प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या मॅच मध्ये श्रेया स्पोर्ट्स संघाचा एक अष्टपैलू खेळाडू साहिल कासकर. साहिल कासकर या इकडे. बाकीच्यांनी सर्वांनी जेवायला जावे. साहिल कासकर. साहिल याने पहिलेच मॅच मध्ये 43 रन मारलेले आहेत. तर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे या मॅच बद्दल?
सोनकार गावाचा उगवता सितारा लेफ्ट हँडेड. येऊ द्या. साहिलला अक्षय भालेकर कडून चषक आहे आणि स्वराज्य मित्र मंडळाकडून थंडा.